सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्राच्या या भागाचे प्रायोजक आहेत स्विफ्टी हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड। नमस्कार, सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। नजर टाकूयात काही विशेष घडामोडींवर। भावनिक प्रचाराला बळी पडू नका, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीमध्ये वक्तव्य। ही शेवटची निवडणूक आहे असं सांगून तुम्हाला भावनिक केलं जाईल। वरिष्ठांच्या भावनिक प्रचाराला बळी पडू नका। तुम्ही आणि मी इतकी वर्षे वरिष्ठांचं ऐकलंय, आता माझं ऐका। तुम्ही मला निवडणुकीमध्ये योग्य सहकार्य केलं तर विकास कामं होतील, अन्यथा मी या कामांना बांधील नाही असा सज्जड दम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेला आहे। ही शेवटची निवडणूक कधी असेल हे माहीत नाही असा टोलाही त्यांनी शरद पवार यांचा नामोल्लेख टाळून केला। अजित पवार यांनी बारामती येथील विविध विकास कामांची पाहणी केली, त्यानंतर कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते। रशियातील दूतावासात ISI एजंटला ATS कडून अटक। रशियातील दूतावासात ISI एजंट, पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI साठी हेरगिरी करणाऱ्या भारताच्या रशियातील दूतावासामधील कर्मचाऱ्याला उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकानं अटक केली आहे। या कर्मचाऱ्यानं लष्करी आस्थापना, संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालयाशी संबंधित गोपनीय माहिती पाकिस्तानच्या ISI ला दिल्याचं समोर आलंय। सतेंद्र सिवाल असं ISIच्या या एजंटचं नाव असून तो हापूर जिल्ह्यातील शाह महिजुद्दीन या गावातील रहिवासी आहे। तो परराष्ट्र मंत्रालयात सुरक्षा सहाय्यक म्हणून काम करीत असून त्याला 2021 मध्ये भारताच्या मॉस्को येथील दूतावासामध्ये नियुक्त करण्यात आलं होतं। वसई येथे बंद घरात सापडले 3 मृतदेह, परिसरात खळबळ। वसई पश्चिम येथील माणिकपूर येथील एका 2 मजली इमारतीमधील बंद घरामध्ये 3 जणांचे मृतदेह रविवारी दुपारी आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे। गॅस गळती झाल्यानं या तिघांचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत। वसई पश्चिम येथील माणिकपूर परिसरातील नौपाडा येथे आशा सदन ही इमारत आहे। 2 मजली असलेल्या या इमारतीच्या एका घरामधून रविवारी गॅसचा वास येत असल्याचं स्थानिकांच्या लक्षात आलं। याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर माणिकपूर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या घराचं दार उघडलं। त्यानंतर घरात प्रवेश केल्यानंतर पोलिसांना हॉलमध्ये 2 जणांचे मृतदेह आणि स्वयंपाकघरात 1 असे एकूण 3 मृतदेह आढळून आलेत। याबाबत आता पोलीस अधिक तपास करीत आहेत। भारताचा टेनिसमध्ये पाकवर सलग 8वा विजय। भारताच्या टेनिस संघानं 60 वर्षांनंतरचा पाकिस्तान दौरा संस्मरणीय केलाय। भारतानं डेव्हिस कप सांघिक टेनिस स्पर्धेत रविवारी झालेल्या स्पर्धेत पाकिस्तानचा 4-0 मात करीत विजय मिळवलाय। या विजयासह भारतानं डेव्हिस कपच्या वर्ल्ड ग्रुप 1 मध्ये प्रवेश केलाय। रविवारी युकी भांबरी, साकेत मायनेनी आणि निकी पुनाचा यांनी विजय मिळवलेत। भारतीय टेनिस संघानं पाक विरुद्धच्या सलग 8व्या लढतीमध्ये हा विजय मिळवला आहे, त्यामुळे सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होतंय। सायबर फसवणुकीची नवीन पद्धत, शेअर ट्रेडिंगची लिंक पाठवून ग्राहकांची फसवणूक। शेअर मार्केटमधील गुंतवणुकीकडे सर्वसामान्य नागरिकांचा कल आता वाढलाय। पूर्वी केवळ उच्चभ्रू वर्गातील लोकच याकडे वळायचे। शेअर बाजारमधील नागरिकांचा ओढा पाहून सायबर चोरांनी देखील आता फसवणुकीसाठी शेअर ट्रेडिंगचे अस्त्र हाती घेतलंय। वेगवेगळ्या नावाने कंपन्यांची समाज माध्यमांवर जाहिरात करून त्या माध्यमातून शेअरमधील गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळवून देण्याचं प्रलोभन दाखवून फसवलं जात आहे। मुंबईमध्ये शेअर गुंतवणुकीतील फसवणुकीच्या घटना त्यामुळे वाढल्या आहेत। फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम अशा वेगवेगळ्या समाज माध्यमांवर विविध नावं वापरून कंपनीची जाहिरात केली जाते आणि वेगवेगळ्या योजनांची माहिती देऊन आपल्यामार्फत शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास कसा फायदा होतो हे पटवून दिलं जातं। अशा जाहिरातींकडे ग्राहक सहज आकर्षित होतात आणि कोणतीही शहानिशा न करता पैसे गुंतवतात। मात्र याच पद्धतीमध्ये आता ग्राहकांची फसवणूक होतीये। सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाली आहे विश्रांतीची। सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्राच्या या भागाचे प्रायोजक आहेत स्विफ्टी हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड। सतर्क पोलीस टाइम्स न्यूज, आता होणार डायरेक्ट जनतेशी संवाद। प्रिंट मीडियामध्ये नावलौकिक मिळवलेले सतर्क पोलीस टाइम्स आता नव्या डिजिटल न्यूज चॅनेलच्या रूपात नव्या ढंगात आता होणार समस्यांची उकल। क्षेत्र कोणतंही असो, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक किंवा गुन्हेगारी, त्यावर होणार डायरेक्ट चर्चा। त्यासाठी रहा आमच्या सोबत। ताज्या बातम्या आणि ताज्या घडामोडी
पाहायला विसरू नका सतर्क पोलीस टाइम्स न्यूज YouTube चॅनलवर रोज सायंकाळी 7 वाजता। सतर्क पोलीस टाइम्स न्यूज, पोलीस आणि जनतेचं व्यासपीठ। डिजिटल प्लेटफॉर्म पर लेकर आ रहे हैं रेड फ्लैग, इंफोटेनमेंट का पिटारा, जिसमें आप देखेंगे इंफॉर्मेशन और एंटरटेनमेंट से जुड़ी ढेर सारी बातें। जल्द ही आ रहा है नया YouTube चॅनल रेड फ्लैग, इंफोटेनमेंट का पिटारा। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। गोव्यातील हत्येचा नवी मुंबई पोलिसांकडून उलगडा, वृद्धाची हत्या करून लुटला ऐवज। गोव्याच्या पोवरिम पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या हत्या आणि दरोड्याचा गुन्हा नवी मुंबई पोलिसांनी उघडकीस आणलाय। संशयित कार ताब्यात घेऊन जितेंद्र साहू याच्यासह तरुणीची चौकशी केली असता त्यांनी गोव्यात हत्या करून पळ काढल्याची कबुली दिली आहे। रविवारी दुपारी गोवा मार्गावरून संशयित कार नवी मुंबईच्या दिशेने येत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली आणि त्यानुसार कक्ष 1 चे वरिष्ठ निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी उपनिरीक्षक सचिन बाराते, बालाजी चव्हाण, गुन्हे शाखेचे पथक आणि पेण पोलिसांच्या मदतीने सापळा रचला होता। यामध्ये एक विना नंबर प्लेटची कार आढळून आली। त्यामधील तरुणीला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं। या चौकशी दरम्यान त्यांनी ही कार चोरीची असून त्यांनी एकाची हत्या केल्याची कबुली दिली आहे। त्यामुळे गुन्हे शाखा पोलिसांनी याबाबत गोवा पोलिसांना कळवलं। पोवरिम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका विलामध्ये निम्स बादल या वय वर्षे 77 या वृद्धाचा मृतदेह आढळून आला। नवी मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे या हत्येचा गुन्हा उघड झालेला आहे। आता या प्रकरणाचा पुढील तपास गोवा पोलीस करीत आहेत। आपच्या नेते आणि दिल्लीच्या अर्थमंत्री आतिशी यांना पोलिसांनी बजावली नोटीस। भाजपकडून आपच्या आमदारांचा घोडेबाजार सुरू असल्याच्या आरोपांबाबत दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आपच्या नेते आणि दिल्लीच्या अर्थमंत्री आतिशी यांना नोटीस बजावली आहे। गुन्हे शाखेचं पथक यांनी रविवारी ही कारवाई केली आणि दुसऱ्यांदा आतिशी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कर्मचाऱ्यांकडे नोटीस सुपूर्द केली आहे। याच्याच एक दिवस आधी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नोटीस बजावली होती। गुन्हे शाखेनं नोटीसीद्वारे केजरीवाल आणि आतिशी यांना त्यांनी भाजपवर केलेल्या आरोपांबाबत माहिती देण्यास सांगितलेलं आहे। आतिशी यांना 5 फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्यास सांगितलेलं आहे। या नोटीसीवर प्रतिक्रिया देताना आपच्या नेत्या जस्मिन शाह म्हणाल्या की नोटीसीमध्ये कोणतेही समन्स किंवा मग FIR किंवा भारतीय दंड संहिता किंवा फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कोणत्याही कलमाचा उल्लेख नाही। ते केवळ पांढऱ्या कागदावर लिहिलेलं एक पत्र आहे। चॉकलेटचा आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पोलिसांनी आरोपीला घेतलं ताब्यात। शाळेच्या वॉचमननं 4 वर्षीय मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्यानं वॉशरूममध्ये नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला। ही घटना कांदिवली पूर्व भागामध्ये घडलेली आहे। कांदिवली पूर्व येथील अशोकनगर येथील शाळेमध्ये 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी शाळेमध्ये काम करणाऱ्या चौकीदाराला समता पोलिसांनी अटक केली आहे। तिच्या आईनं समतानगर पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आणि पोलिसांनी या चौकीदाराला अटक केली आणि आता पुढचा तपास सुरू आहे। यावेळेस शाळेमध्ये पालकांनी येऊन मोठ्या प्रमाणात आक्रोशही केला। सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। आमच्या बातम्या तुम्हाला कशा वाटतात हे आम्हाला नक्की कळवा। त्यासोबतच आमच्या बातम्या जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा। तुमच्या परिसरामध्ये घडणाऱ्या घटना सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवा। तसंच जाहिरातींसाठी सुद्धा संपर्क करा आमच्या 9122 688 34836 या दूरध्वनी क्रमांकावर। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये। तोपर्यंत नमस्कार। सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्राच्या या भागाचे प्रायोजक आहेत स्विफ्टी हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड।